नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सागर जगताप सर स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2025 जी आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जी पार पडली, ज्यामध्ये अनेक महाराष्ट्रातील जी काही विद्यार्थी शिक्षक वर्ग असतील, जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असतील, साधारणतः 4 लाख पेक्षा जास्त, मग पेपर 1 असू द्यात, पेपर 2 असू द्यात, अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही परीक्षा संपन्न झाली। काही काळ ओलाटला नंतर आपण 2026च्या वर्षात पदार्पण करतोय। मागच्याच काही कालखंडामध्ये त्याची पहिली एक उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली, त्यानंतर त्याच्यावरती काही प्रतिक्रिया मागवण्यात आले, ऑब्जेक्शन मागवण्यात आले, त्यानंतर त्यावरती जी काही पहिल्या आन्सर की मध्ये जो काही बदल करून आता नवीन एक आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती आहे अंतिम उत्तर सूची। नक्कीच विद्यार्थी मित्रांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, कारण इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे टीईटी सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे। मग त्या सेवेत असणारे शिक्षक वर्ग असू द्यात किंवा शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असणारे विद्यार्थी मित्र असू द्यात, आता आपल्याला माहिती आहे यांच्यासाठी ही परीक्षा खूपच अनिवार्य होणार आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक भरती करणारे विद्यार्थी मित्र याची आतुरतेने वाट पाहत होते, कधी एकदाची ही अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध होते। आणि मिळालेल्या माहितीनुसार याच आठवड्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष निकालही प्रसिद्ध झालेला दिसेल। म्हणजे ही प्रक्रिया संपन्न होऊन पुढची कारवाई आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी या संपूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला या चॅनल वरती मिळत राहील। त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर चॅनल फॉलो करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे, आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट आहे ज्या तुम्हाला वारंवार चॅनल थ्रू मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एका गोष्टीचं आव्हान करतोय, शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी जी एक्झाम आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, जी येत्या कालखंडामध्ये 2026 ची पार पडेल आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण अत्यंत दर्जेदार अशी बॅच लॉन्च करत आहोत। ज्या बॅच मध्ये आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहेत गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर। परिपूर्ण अशी तयारी त्यामार्फत केली जाणार आहे। त्यांचे मूळ विषय मराठी आणि इंग्रजी, अगदी परिपूर्ण अशी तयारी। त्यामध्ये बॅचची वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात। विशेष सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्यांचे विषय आणि त्यांच्या विषयाचं इतक्या वर्षाचा असणारा अनुभव नक्कीच तुम्हाला ती पात्रता धारण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। बॅचचे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवरती आहेत। आपला न्यू एक चॅनल जो आहे टीईटी टेट फॅक्टरी, या थ्रू आपण ही बॅच लॉन्च करत आहोत। संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत। आणखीन एक विशेष म्हणजे शिक्षक वर्ग जे आता सध्या सेवेत आहेत, कोर्टाच्या निकालानुसार आपल्याला माहिती आहे त्यांना अनिवार्य केलेली आहे शिक्षक ही पात्रता परीक्षा, आणि खास या फक्त रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी आपण गुरुवर्य 1.0 ही बॅच ही लॉन्च करत आहोत। अगदी त्याच पद्धतीने तिचं वैशिष्ट्य ही बॅच चं दिलेलं आहे। काय करायचं, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची। नक्कीच तुमची येत्या कालखंडामध्ये शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी असणारी टीईटी एक्झाम आहे, पात्र होण्यासाठी खूप आवश्यक ही बॅच ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही। आता जाऊयात आपल्या आजच्या या असणाऱ्या बातमीकडे। बघा, इथे नमूद केलेलं आहे महाराष्ट्र राज्य पात्रता, जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्यामध्ये आपल्याला दिली होती 23 नोव्हेंबर 2025 रोजी एक्झाम, याची अंतरिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तर सूची 19/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा काही आक्षेप घ्यायचा असेल, त्रुटी असेल, यासाठी परीक्षा परिषदेकडे 27/12 अखेरीस काय करण्यात येणार होतं की त्या संदर्भामधला आक्षेप नोंद करण्याचा होता, कळवण्यात येणार होतं, आणि संपूर्ण ती कारवाई स्वीकारले, त्यानंतरचे उत्तर कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाही असं देखील नमूद करण्यात आलं होतं। आणि आता त्याच नुसार आपल्याला ती उत्तर सूची आता प्रसिद्ध होताना दिसते। अंतरिम उत्तर सूची 1 ते 5 शिक्षकांकरता म्हणजे पेपर 1 जो मराठी माध्यमातून झाला त्याची जी फायनल आन्सर की आहे ती तुमच्या स्क्रीनवरती दिसते।
मराठी असेल, इंग्रजी असेल, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, ही झाली पेपर 1 ची आन्सर की. टोटल असणारे 150 मार्क. विषय निहाय त्यांचं गणित असेल आणि शेवटचा परिसर अभ्यास. काय करायचंय आपल्याला आपल्या युट्यूब थ्रू असेल किंवा मग टेलिग्राम अनेक चॅनलवरती आता ही उत्तर सूची प्रसिद्ध झालेली, एकदा ती डाउनलोड करायची आणि उत्तर चेक करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही अगोदर जी काही एखाद्या विद्यार्थ्यांनी त्रुटी अथवा काही आक्षेप नोंदवला असेल त्यानुरूप बदल झालेला आहे का ते पण लक्षात येईल. आणि आता फायनल तुमचा स्कोर की जो पात्रता असण्यासाठी जो आरक्षित असेल तर 82 प्लस आणि ओपन कॅन्डिडेट साठी असणार 90 प्लस, हा आपला येतोय का एकदा चेक करायचं. म्हणजे आपल्याला एकदाच लक्षात येऊन जाईल की जी काही आपला रिझल्ट या आठवड्यात प्रसिद्ध येईल त्यामध्ये आपल्या रिझल्ट वरती पात्र येईल की अपात्र येईल. पात्र कधी येईल हे माहितीये, अपात्र त्याच्यापेक्षा कमी मार्क असतील तर अपात्र असं नमूद केलं जाईल. अगदी त्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमाची ही उत्तर आन्सर की आपल्याला दिसते. हे झालं पेपर 1. आणि पेपर 2 संदर्भातही असं सेम प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला त्याचीही आन्सर की दिसते. पेपर 2 6वी ते 8वी शिक्षकांकरिता माध्यम आहे मराठी. वैकल्पिक विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे पेपर 2 आपण एकतर गणित विज्ञान मधून देतो किंवा समाजशास्त्र मधून. त्यातलं गणित विज्ञान वैकल्पिक याचीही मग मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि त्यानंतर दुसरा जो समाजशास्त्र असेल. आता इथे काही बघा, आता तुम्हाला दिसतंय या दर्शवलेले प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत. रद्द म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला त्या संदर्भात सांगतो. रद्द केला म्हणजे आता एक जर प्रश्न रद्द असेल, आता याच्यामध्ये किती दिसतोय 1 आणि 2 प्रश्न रद्द केलेत. त्यानंतर 119 असे साधारणतः जेवढे रद्द केलेले आहेत तेवढे 150 पैकीचे मार्क कमी होतात आणि साहजिकच तुमची पात्रता असेल ती तेवढ्या मार्काने कमी ग्राह्य धरली जाते. म्हणजे ते सुद्धा तपासून घ्या. जसं आपण आता इथे दिसतोय 119 आहे, 111 आहे प्रश्न. त्यातलाही बघा याच्यामध्ये संच कोड सुद्धा दिसतोय. ए, बी असेल, सी असेल, डी असेल, त्यातला कोणता प्रश्न क्रमांक रद्द करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण ते सुद्धा तपासणं, तुमचा कोणता कोड असेल त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. हे सुद्धा तपासून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला एक्झॅक्ट किती मार्क पडतील, आपण पात्र होऊ की अपात्र. बघा माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. लागलीच आपली रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे. येत्या कालखंडामध्ये रिझल्ट पब्लिक झालेला दिसेल आपल्याला की जो तुमचं पुढचं भवितव्य ठरवेल. कारण ही पहिली पायरी अत्यंत महत्वाची आहे. एकदा का तुम्ही पात्रता धारण केली मग तुम्हाला जी शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा जी अभियोग्यता चाचणी आहे त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाईड होताल आणि पुढे जाऊन निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही समाविष्ट होताल. जे काही विद्यार्थी वर्ग असतील त्यांना त्यांचा रिझल्ट समजून ह्या पुढच्या कारवाई संदर्भात ही डिटेल्स आपण वेळोवेळी आपल्या चॅनल थ्रू देईन. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. धन्यवाद.